मिरे इक्याचं जमलं का ग? नाही ना ग अजून. डोंगरवाडीला पोर बघायला गेली ती, मग काय झालं? नाही जमलं. गेल्या वर्षी आमच्या नात्यातली पोरगी होती, ती केली असती तर काय झालं असतं? अगं पण तिचं आधीच एक लग्न झालं ना मग. त्याला काय होते तवा, जाऊ देवल्या तिचं पण लग्न झालं आता. दुसरी कोणती पोर नाही का ग तुझ्या बघण्यात? नाही ना, असली कुठं ना तर मग सांगते. होय हो, यंदा आपण कांदा लावायला पाहिजे होता. कांद्याला 20 रुपये किलो भाव आहे. अगं आता वाढून काय फायदा? जेव्हा वाढायचा होता तेव्हा नाही वाढला. गेल्या वर्षी 2 रुपयांनी कांदा विकला, माहिती आहे ना तुला? आणि उरलेला कांदा लोकांना फुकट वाटला. कधी कधी असं वाटतं टाकावी ही जमीन इकून आणि जावं मुंबईला राहायला. अहो, असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणताय ना मग, ही शेती म्हणजे आपली आई आहे. आणि असं का बरं बोलताय आज तुम्ही? अगं मग काय करायचं? अगं सोन्यासारखं पीक शेतात पिकतंय. 2 वर्ष दुष्काळ पडला तरी बसून खाऊ, पण शेतकऱ्याच्या पोराला कोण पोर देत नाही. होय, तो पांडवा म्हणत होता त्या पुरीचं काय झालं? मी फोटो बघितला होता. पोरगी दिसायला एकदम देखणी आहे बघा. अगं देखणी असून काय करायचं? त्या पोरीला शेतीवाला नवरा पाहिजे, पण शेतात काम करायला नको. शहरात घर पाहिजे तिला. मग आता काय करायचं? शहरात घर घेणं एवढं सोपं आहे व्हय? अगं मुंबईची एक पार्टी आहे, आपली जमीन त्यांना लय आवडली आहे आणि आपल्या जमिनीचं चांगलं पैसे देत आहेत. मी काय म्हणतो, टाकू की विकून जमीन आणि घेऊ मुंबईला घर? काय म्हणतीये तू? वा बाबा वा, चांगला विचार केलाय की. तुम्ही जमीन विकण्यापरीस ना स्वतःला का? ए क्या तोंडावर जरा, कुणाशी बोलतोय कळतं का तुला? अगं मग आपल्या आईला कोणी विकतं का? कुणासाठी चाललंय हे सगळं? माझ्यासाठी. मग कुणासाठी? अरे तुझं लग्न होत नाही म्हणून नाही ते विचार येतात डोक्यात त्यांच्या. मुळात हा जमीन विकायचा विचारच चुकीचा आहे. अरे शहरात घर नाही आहे म्हणून पोरी नाही म्हणतायत, आणि तुला नोकरी कर म्हणतो ते पण तू करत नाही. मग करायचं तर काय करायचं आम्ही? अहो तुम्ही नका एवढी काळजी करू. ज्या पोरीला संसार करायचा आहे ना, ती कधीच म्हणत नाही मला शहरात राहायचे. ती आहे त्या परिस्थितीत नवऱ्याला सांभाळून घेते. अहो आपल्याला तर अभिमान पाहिजे का आपण शेतकरी आहे. अरे तुझ्या मागच्या पोरांची लग्न झाली, तुझं कवा व्हायचं रा? आहे लग्न केलंच पाहिजे असं काय नाही. आपल्या देशातील कितीतरी महान पुरुषांनी लग्न नाही केली. त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य समाजासाठी घालवलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, रतन टाटाजी यांनी तरी कुठे लग्न केले? अरे ती मोठी माणसं, त्यांचं आणि आपलं कधी जुळणार आहे का? तू गप लग्न करायचं बघ. अगं आहे, मी कुठं म्हणतो मी नाही लग्न करणार. अगं पण पोर तर भेटली पाहिजे ना. पोरींच्या अपेक्षा किती वाढल्या तुम्हाला तर माहिती आहे ना. आणि हे बघा, पोर जर नाहीच भेटली ना तर मी शेती करून लोकांची पोटं भरवणार. शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा आहे, कोणाला उपाशी मरू नाही देणार. आणि तुम्ही नका लय टेन्शन घेऊ, तुमची काळजी घ्यायला मी आहे. बरं हा इशा आता इथंच सोडा आणि चला. बाबा बैलांना पाणी घातलंय का? नाही. बरं थांब मी आलो घालून. मी रे, तू घे जेव्हा वाढायला, लय भूक लागली आहे. चला घेते जेवायला. राम राम बुधाजी. अरे राम राम नाना, या बसा. हे मिरे, अगं चहा टाक बरं, नाना आलाय. नाना बिडी घ्या की. नाही नको. इकडे कशी काय वाट चुकली नाना? अरे त्या माळेगावला ते म्हणजे परत साखरपुडा होता ना, म्हणलं आलो तर जावं तुमच्याकडे. काय ना बरं आहे का? हो बरं आहे ना.
घ्या चहा घ्या नाना. होय नाना, कुठली पोर केली त्याला? मेचकरवाडीची पोरगी गेली. तुझ्या बघण्यात एखादी पोर असेल तर बघ की आपल्या एकासला पण. तू आधी बोलली असती तर ही पोरगी केली नसती का? ह्या पोरीचा बाप आपल्या शब्दाच्या पुढं नाही. तुला माहित होतं ना मग, आम्ही 4-5 वर्ष झालं इक्याला पोर बघतोय ते. मला वाटलं जमलं असं कुठेतरी. नाही ना अजून. कुसवलीमध्ये आहे एक पोर, पटली तुम्हाला तर बघा. नाना अहो चांगल्या कामाला येळ कशाला घालवायचा? अहो उद्या जाऊन येऊ की, आणि नंतर मागणंच घेऊन जाऊ. हो बोलली तर कुकूच लावून येऊ. आपला विकास किती शिकलाय? पोर मस्त 15वी शिकलंय. आपला विकास चांगला शिकलाय, भेटेन की त्याला पोर. आज चतुर्थी आहे बघ, आणि तुझ्या कृपेनं देवच पावला म्हणायचा. तेवढी चांगली सोयरीक जुळू दे बाबा. आपला विकास कामाला कुठे आहे? कामाला कुठं नाही, शेतवाडी बघतो आपली. पोर कुठं कामाला नाही, मग अवघड आहे गड्या. झालंय काय, पोरीला पोर कमी शिकलेलं असलं चालतं, पण शहरात राहणार पाहिजे. अरे नाना, अरे आपल्यासारख्या गरीबाचं शहरात कुठून घर असणार? आणि तो इक्या, अरे तो म्हणतो नोकरी नाही करायची, आणि मी याचा फाटकार आहे, मी तरी कुठून घेणार घर? नाना, तुम्ही दोघं मारा गप्पा, मी जरा स्वयंपाकाचं बघते. नको नको मला जेवायला, मला घरी जाऊन म्हशीच्या धारा काढायच्या. अरे सोयरीक जुळल्यावर ना मटणाचा बेत करतो. हा, पण तेव्हा जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का? बरं उद्या किती वाजता येऊ फाट्यावर? 8 वाजता या फाट्यावर निघतो मी. राम राम. राम राम. मिरे कुठं चालले ग? चालली पडाळीवर. काय ग मिरे, तुझ्या झाल्या का पापड्या? अगं काल करीन म्हटलं, पण येळच नाही भेटला ग. इकडचं कुठं जमलं का नाही ग? नाही ना बाई अजून. पत्रिका बघायची ना, पत्रिकेत काय दोष असला तर. अगं पत्रिका पण बघितली, पण त्यात पण काय दोष नाही. पत्रिकेत दोष नाही मग कसं काय जमत नाही बाई? मला जर पोरगी असती तर मी हसत हसत दिली असती. हा ना. मिरे मी काय सांगते ते ऐक. त्या पिंपळाच्या माळावरती एक देव आहे, तिथं नवस बोलला का तो पूर्ण होतोय. त्या ओमेच्या आईने पण तिथं नवस बोलला होता, तर त्याचं पण लग्न झालं. बरं बाई, मी करते नवस. काय तर करून त्याला मुलगी तेवढी भेटू दे बघ. तू आजच जाऊन ये, आज पौर्णिमा आहे. मग जाऊन येते बाई लगेच मी. हा ये जाऊ. पोरगी चांगली होती हो. नाना मस्त पोरगी चांगली होती. अहो तिला सरकारी नोकर पाहिजे, आणि आपलं पोरग तर सरकारी नोकर नाही. मग काय करायचं? हा नाना, अरे घडीभर बसलो असतो की. अरे लय दम लागलाय बघ. पुढच्या झाडाखाली बसलो असतो तर. नाही नाही, बसा इथंच बसा, लय दम लागलाय बघा. नाना लय थकलोय बघा. हे घ्या हो. अहो हे काय नाना? अहो नको, लय ऊन आहे. अहो घ्या. असं म्हणताय, द्या नाना. नाना अहो एक बीडी मारू, घ्या एक बीडी. लय नाना. नाही पेटली बघा. हाय हाय ना ना. हवा आजकालच्या पोरींच्या मनात काय काय बी कळत नाही बघा. अहो सरकारी नोकर पाहिजे, शेती पाहिजे, असं कुठं असतं का? ना ना अहो पण त्या पोरीचा बी बाप शेतकरीच आहे की. हा, आणि कशाला पाहिजे ना सरकारी नोकर? आजकालच्या मुली आई बापांचे ऐकत आहेत का? स्वतःच चालवित असतात. सगळंच वांगाळे बघा. आणि ना ना तुम्हाला सांगतोय मी, अहो हे ना हे कलयुग आहे, कलयुग, बाकी काय बी नाही बघा. खरंय तुमचं पाहुणं. आणि आमच्या बी पोराला सांगतोय, अरे कुठेतरी नोकरी बघ.
अहो ते बी त्याला पटत नाही की. मग तुम्हीच सांगायचं. आता करायचं काय? उद्याची काही टेन्शन घेऊ नको. माझ्या पाण्यात एक पोरगी आहे. उद्या परवा आपण तिकडे जाऊ. विक्या विक्या काय रे, काय आलं? अरे मावशी पडले. काय? रहा तिकडे पिंपळाच्या माळावरती मावशी पडले. कशी काय? मला नाही माहिती. तुझा घरी चल पटकन लवकर. अरे थांब, मी वॉटर बंद करून आलो. अरे मी करतो, तुझा आधी पहिल्या घरी जा. आहे कशाला गेली ती पिंपळाच्या माळावरती? अरे लोक म्हणतात ना, पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यावर लग्न ठरतात, म्हणून गेलती. अगं आहे, आता तरी अंधश्रद्धेतून तिथून बाहेर आहे. मागच्या वेळेस तो बर्जी म्हणला होता का मला मंगळ आहे म्हणून, तेव्हा पण तो अभिषेक घातला ना. मग आता ही काय नवीन? अगं लोक चंद्रावरती राहायला गेली, पण तू अजून मंगळ आणि शनीच करीत बस. अगं हे सगळं करून काय फायदा नाही. पुरींचा विचारच बदलला तर आपण तरी काय करणार आहे? अरे आधी तू तुझे विचार बदल. आता मी काय माझा विचार बदलायचं? अरे ती कुणासाठी करतीये? तुझ्यासाठीच ना. अरे जिथं जाईल तिथे एकच प्रश्न विचारतात, पोर कुठे आहे कामाला? काय उत्तर द्यायचं आम्ही? मायला कधी कधी स्वतःचा असा राग येतो की शेती करत राहिलो तेच चुकलं माझं. अरे MIDC जरी कामाला गेला असता ना तरी तुझी सोरी जुळवली असती रे. काय तर म्हणे शेती करतय. अरे पोरा, आजकालच्या जमान्यामध्ये दिखावा करावा लागतो. सत्य काय बी असू दे बघ. मला नाही आद्या का करायला जमणार. आता तुम्ही दोघं वाद नका घालू. करा तुम्हाला काय करायचं ते. तुम्ही कुसवलीला गेला होता ना, काय म्हटली ती पाहुणी? काय म्हणणार अजून? एकच प्रश्न, पोर कुठं कामाला आहे म्हणून. सांगितलं शेती करतोय म्हणून. मग काय झालं? ते म्हणाले सोयरीक जुळणार नाही. मिरे काय करावं काय कळत नाही बघ. अगं डोकं फुटायची बारी आली. पांडुरंगा, तूच काहीतरी कर रे बाबा. बावड्या, अरे काय करू रे? जाऊ का कामाला? बघ बुवा, तुला वाटेल तसं. अरे तो बघितला आहे कशी करीत आहे. अरे माझं लग्न व्हावं म्हणून नुसतं उपास तापास करीत आहे. जे वाटेल ते मनाला करीत आहे. अरे तुझं बरं आहे रे, तुझ्या मामाला होती पोर म्हणून तो केलं लग्न. मला तर अजून एक पोर भेटेना. मला काय वाटते माहिती का, माझं काय बी असू दे, पण तू जर नोकरी केली ना तर तुला पोर भेटेल, तुझं लग्न बी होईल. पण तू एक शेतकरी म्हणून आहे ना, हरशील गड्या. अरे आता शेतकरी शेतकऱ्याच्याच पोराला पोर द्यायला तयार नाही. याच्याहून मोठं दुर्दैव काय आहे आपलं? पण इक्या, तुला एक गोष्ट सांगू का, तू जर तुझ्या मातावर जर ठाम राहिला ना तर तू ये ना हे सगळं चित्र बदलशील. आणि शेतकरीच काय,
नोकरीवाला सुद्धा बोलन की माझी पोरं देईल तर शेतकऱ्याच्या घरातच देईल. अरे मी बदलणार, नक्की बदलणार हे चित्र. मी आता पक्क ठरवली, नोकरीला तर जाणार नाही, आयुष्यभर शेतीच करणार. भले मला पोर नाही भेटू दे, भले मी तसा राहू दे, पण मी माझी शेती काय कधी सोडणार नाही. अरे मग कधी कधी आईची लई काळजी वाटते रे, माझ्यासाठी तिनं लई खस्ता खाल्ल्यात. प्रत्येकाच्या आईला वाटत असतं रे आपल्याला बिसून यावा, आपल्याला बा हातभार लावा. अरे आपण काय कोणाचं गोड मारले? शेतकरी म्हणून जन्माला येऊन का आपण का चुकी केली का? आपल्यालाच पोरी भेट ना. अरे आपण शेती करून अख्या जगाचं पोट भरितो ना, आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. ते फक्त नावाला आहे. शेतकरी शेतकऱ्याच्या पोराला पोर देत नाही म्हणले होते. लय अवघड आहे गड्या. काय झालं हो? का गप गप बसलाय? बस सांगतो. अगं नाना येऊन गेला. काय म्हणाला मग? म्हणाला खोटं बोलावं लागल. खोटं बोलायचं? आणि काय खोटं बोलायचं? पोर मुंबईला कामाला आहे म्हणून सांगायचं. आणि इक्याला पटेल काय? अगं त्याचं राहू दे, काम कर म्हणतोय तर ते करत नाही. अगं त्याच्या मागच्या पोरांना पोरं झाली, मग तूच सांग काय करू मी? हे पोरग पण ना ऐकतच नाही. आता तुम्ही हे बोलशील आणि पुढे जाऊन काय कळलं तर काय करायचं आपण? मग तूच सांग काय करायचं. मला काय वाटतंय, आपण उद्या जाऊन येऊ सोरीकडं आणि बोलून टाकू काय बोलायचं तिथं. बघता येईल पुढचं पुढं. आता पोराचं कल्याण होणार असेल जाऊया मग. ठीक आहे, जसं म्हणशील तसं बघ. चालतंय मग, सांगा नानासनी जाऊया आपण तिकडं. संध्याकाळी सांगतो नानाला ते जाऊ म्हणून उद्या. चालतंय, सांगा मग. पाहुणे, हा पोरगा, या पोराचा बाप, पोराची आई. तुम्हाला पुरीला काय विचारायचं आहे का विचारा. तुझं नाव काय? साक्षी. स्वयंपाक करता येतो का? हो. कोणाला मी जाऊन ये. पोरग कुठं कामाला आहे का? पोरगा मुंबईला कामाला आहे, खाजगी कंपनीतच कामाला आहे. आज ना उद्या घर घेईन. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. पुरी तुला पोरगा पसंत आहे का? हो. तुला पोरासंग काय बोलायचं आहे का बोलून घे. मला थोडं बोलायचं आहे त्यांच्यासोबत. चालेल. हे शेत तुमचं आहे? हो. भारी, थँक्यू. छान दिसताय तुम्ही. थँक्यू. तुम्ही पण. तुम्हाला काय आवडतं, गाव का शहर? तसं मन तर गावात रमतं, पण शिक्षणासाठी शहरात असल्यामुळे शहर पण आवडतं. मला पण गाव लय आवडते. तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? फार काय अपेक्षा नाही आहेत, पण माझ्या आईवडिलांना सांभाळून घेणारी आणि माझ्याबरोबर शेतात काम करणारी बायको पाहिजे मला. आई वडिलांना तर मी सांभाळेनच आणि गावी गेल्यावर शेतातही काम करेन. तसंही आपण शहरात राहणार.
शहरात राहणार म्हणजे? का म्हणजे तुम्ही जॉबला शहरात आहात ना? नाही. अहो मी गावाला असतो, मी शेतकरी आहे. हो, पण आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही मुंबईला जॉबला आहात. नाही नाही, तुमचा काहीतरी ऐकण्यामध्ये फरक झाला असेल. मला नाही करायचं तुमच्यासोबत लग्न. अहो तुमचे वडील तर शेतकरीच आहेत ना, तरी पण तुम्ही असे बोलता. मी असेन, पण मला जॉबवालाच नवरा पाहिजे. मला शहरात राहायचंय. शेतकऱ्याची पोरच अशी बोलायला लागली तर शेतकऱ्याच्या पोरांना पोरी कुठून भेटणार? पाहुणं ठरलं ना मग लग्न? हा ठरलं. पाहुणं तारीख कधी काढायची? पाहुणं आपण मुलाची आणि मुलीची पत्रिका बघून तारीख काढूया. बाबा, मला हे लग्न करायचं नाही. पण झालं काय? तुम्ही तर बोललेलात मुलगा शहरात जॉबला आहे आणि तो शेतकरी आहे. पाहुणं, ही काही सोयरीक जोडायची नाही, तुम्ही या. अहो असं नका करू. अहो लय आशेने आलो होतो. मुलीला मुलगा पसंत नाही आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता.